नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आकांत ही कादंबरी आणि आज भाग 7वा. बसमधून उतरून अभिमन्यूच्या पाठोपाठ चालताना विशाखाला धाप लागली होती. तिचा श्वास फुलला होता. ओठ सुकून घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. त्यातच मेहता साहेबांच्या आईला भेटायचं या कल्पनेनं तिच्या मनावर एक प्रकारचं दडपण आल्यासारखं झालं होतं. अभिमन्यू मात्र झपाझपा पावलं टाकत जलद गतीनं चालत होता. त्याच्या बरोबरीनं चालताना विशाखाला जवळजवळ धावावंच लागत होतं. शेवटी न राहून धपापत्या छातीवर हात ठेवत विशाखानं मागणं अभिमन्यूला आवाज दिला, दादा. काय ग? अभिमन्यूनं आपल्या चालण्याचा वेग थोडा कमी करत मान वळवून विचारलं. दादा जरा हळूहळूच चाल ना, मला दम लागलाय. अगं, मेहता साहेबांनी 9:30 पर्यंत यायला सांगितलं होतं. अभिमन्यू चालता चालता म्हणाला, कारण त्यानंतर त्यांची आई झोपायला जाते. बसची वाट बघण्यात आधीच आपल्याला उशीर झालाय. विशाखा सगळी शक्ती एकवटून पुन्हा त्याच्या बरोबरीनं चालण्याचा प्रयत्न करत होती. अभिमन्यू तिची हिंमत वाढवत म्हणत होता, आता थोडंच अंतर राहिलंय. अगं, मेहता साहेबांची आई झोपायला जाण्यापूर्वी आपण त्यांना गाठायला हवं. आज कोणत्याही परिस्थितीत तुझी त्यांच्याशी भेट व्हायलाच हवी. नाहीतर मेहता साहेबांना आपल्या इच्छेविरुद्ध आईच्या सांगण्याप्रमाणे साक्ष द्यावी लागेल आणि त्याचा परिणाम काय होईल हे तुला माहिती आहे. अभिमन्यूनी परिस्थितीची नेमकी जाणीव करून दिल्यामुळे विशाखा जीवाच्या आकांतानं त्याच्याबरोबर चालायला लागली आणि मग थोड्याच वेळात ते बंगल्याच्या फाटकासमोर येऊन उभे ठाकले. कालच्याप्रमाणेच आजही फाटक बंद होतं. रखवालदारही आसपास कुठे दिसत नव्हता. अभिमन्यूला काय करावं ते सुचेना. स्वतः फाटक उघडून आत शिरण्याचा धीरही त्याला होत नव्हता. पण फार वेळ त्याला वाट पाहावी लागली नाही. रखवालदारासारखा दिसणारा एक माणूस कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यातनं एकदम फाटकाच्या आतल्या बाजूला प्रकट झाला होता. हा कालचा रखवालदार नव्हता, दुसराच कोणीतरी होता. कदाचित त्याची ड्युटी संपली असावी किंवा मग आज त्याचा सुट्टीचा वार असावा. अभिमन्यूनी मनातल्या मनात अंदाज बांधला. तोंडावर हात आपटत एक भली मोठी जांभई देत या दुसऱ्या रखवालदारानं अभिमन्यूकडे तीक्ष्ण नजरेनं रोखून बघितलं. विशाखा अभिमन्यूच्या किंचित मागे अंधारात उभी असल्यामुळे ती रखवालदाराला दिसली नव्हती. अभिमन्यूकडे बघत रखवालदारानं काहीशा तिरसट आवाजात विचारलं, काय पाहिजे? आम्हाला मेहता साहेबांना भेटायचंय. काय लावून बिवून आला काय? हा? अरे, रात्रीचे 10 वाजायला आले. ही काय भेटायची वेळ आहे का? पण मेहता साहेबांनीच आम्हाला 9-9:30 पर्यंत भेटायला बोलवलं होतं. बस वेळेवर नाही मिळाली म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला. अभिमन्यू विनवणीच्या स्वरात म्हणाला. साहेबांनी तुम्हाला टाइम दिला होता? रखवालदारांनी आश्चर्यानं अभिमन्यूकडे बघितलं. हो, ही माझी बहीण पण आहे बरोबर. विशाखाला पुढे यायची खूण करत अभिमन्यू म्हणाला. विशाखा अभिमन्यूच्या शेजारी येऊन उभी राहिली तसा रखवालदाराच्या चेहऱ्यावरचा उर्मट्ट भाव निवळला. किंचित हसून तो म्हणाला, आता आठवलं. साहेबांना कोणीतरी मुलगी भेटायला येणार आहे असं सांगितलं होतं. असं म्हणत रखवालदारानं फाटक उघडलं. या या. अभिमन्यू आणि विशाखा आत शिरताच रखवालदारांनी पुन्हा फाटक बंद केलं. मग विशाखाकडे अर्थपूर्ण नजरेनं बघत तो अभिमन्यूला म्हणाला, जावा आता. दार बंद असेल तर बेल वाजवा. साहेब तुमची वाटच बघत असतील. आणि पुन्हा एकदा तो अर्थपूर्ण हसला. अभिमन्यू आणि विशाखा ड्राईव्हवेवरून बंगल्याच्या मुख्य दाराच्या दिशेनं चालायला लागले. विशाखाचा श्वासोच्छवास आता नियंत्रित झाला होता, पण तिच्या छातीतली धडधड अजूनही कमी झाली नव्हती. त्यातच ते रखवालदाराचं अर्थपूर्ण हसणं बघणं बघून मनातनं ती काहीशी गोंधळली होती. का कोण जाणे एका अनामिक भीतीनं तिचं अंग शहारत होतं. बंगल्यात आज कमालीची निःशब्द शांतता होती. कालच्यासारखी हालचाल वर्दळ अजिबात दिसत नव्हती. बंगल्यातली ती सामसूम विशाखाच्या मनावरचा ताण आणखीनच वाढवत होती.
काहीशा भेदरलेल्या कापऱ्या आवाजात तिने विचारलं, दादा, बंगल्यात एवढी शांतता कशी रे? अगं, मेहता साहेबांची आई आली आहे ना, म्हणून असेल. अभिमन्यू तिला समजावत म्हणाला. काल यावेळी बंगल्यात नुसती धमाल चालली होती. काल आई नव्हती ना, म्हणून मेहतानी आपल्या दोस्त मंडळींना पार्टी दिली होती. बाकी काही म्हणा, मेहता आपल्या आईला फार मानतो असं दिसतंय. बोलत बोलतच ते दोघे बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आले. दार बंद होतं, पण पोर्चमध्ये लावलेल्या दिव्याचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. अभिमन्यूनी दारावरची बेल दाबली. मध्ये काही क्षण गेले, मग आतून दाराच्या दिशेने येणारा पावलांचा आवाज ऐकू आला. दार उघडलं गेलं. दारात अभिमन्यूला बघून क्षणभर नोकर एकदम चपापला. मग त्याची नजर अभिमन्यूच्या मागे उभ्या असलेल्या विशाखावर पडली. विशाखात आहे का? विशाखाकडे बघत त्याने अभिमन्यूला विचारलं. हो, आई, 1 मिनिट थांबा. असं म्हणत नोकरानं पुन्हा दार बंद केलं आणि तो मेहता बसला होता त्या खोलीत आला. मेहता बरोबर त्यावेळी रोमाई होती. दोघेही विस्कीचे छोटे छोटे घोट घेत एका कोचावर एकमेकांना चिकटून बसले होते. कालपासून रोमा मेहताच्याच बंगल्यावर होती. मेहता तिच्यावर जाम फिदा झाला होता आणि आग्रह करून करून त्यांनी तिला थांबून घेतलं होतं. विशाखा येईल का नाही याची शंका असल्यामुळे रोमाचा जास्तीत जास्त सहवास मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशाखा आली तरच तो रोमाला जायची परवानगी देणार होता, नाहीतर आणखीन एक रात्र रोमाच्या सहवासात घालवायचा त्याचा विचार होता. स्त्री ही मेहताची फार मोठी कमजोरी होती. अमेरिकेत असताना त्याला या मुक्त जीवनाची चटक लागली होती आणि आता भारतात परत आल्यावरही त्यात काही खंड पडला नव्हता. त्याची ही सवय इतक्या खालच्या पातळीवर पोचली होती की वेळेला दुसरी मिळाली नाही तर साईटवर काम करणाऱ्या मजूर स्त्रियांपैकी एखादी तरुण, दिसायला बऱ्यापैकी असणारी स्त्री सुद्धा त्याला चालायची. ती बिचारी काम टिकवण्यासाठी मेहताला नाही म्हणू शकत नसे. मेहताची हीच कमजोरी लक्षात घेऊन रमणभाईनं मोठ्या चातुर्यानं विशाखाच्या सौंदर्याचं वर्णन त्याच्या पुढ्यात केलं होतं. एकीकडे मेहताला खुश करायचं आणि दुसरीकडे विष्णुपंतांवर सूड उगवायचा, असा एका दगडात 2 पक्षी मारण्याचा रमणभाईचा डाव होता. विष्णुपंतांसारख्या एका मामूली क्लार्कनं केलेला अपमान रमणभाईच्या फार जिव्हारी लागला होता. म्हणूनच विष्णुपंतांना केवळ लाच प्रकरणात अडकवून त्याचं समाधान झालं नव्हतं. काय रे, बेल कोणी वाजवली? नोकराला बघताच मेहतानं विचारलं. साहेब. नोकर रोमाकडे बघत विशाखाचं नाव न घेता म्हणाला, तुम्ही काल ज्यांना बोलवलं होतं ना, ते आलेत साहेब. आलेत? असं म्हणत मेहता तातडीनं रोमाजवळून उठून उभा राहिला. कुणी महत्वाचे पाहुणे आहेत का? रोमानं स्मित करत विचारलं. हो. मग त्यांना इथेच बोलवा की. नाही, त्यांच्याशी मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. आणि हां, मी इथून बाहेर पडल्यावर किमान 15-20 मिनिटं तरी तू या खोलीतनं बाहेर पडू नकोस. का बरं? त्याचं काय आहे रोमा? क्षणभर विचार करत मेहता म्हणाला, आज जे लोक मला भेटायला आलेत त्यांच्यासमोर मला माझी इमेज खराब करायची नाहीये. त्यांनी जर तुला माझ्याबरोबर किंवा या बंगल्यातनं बाहेर पडताना बघितलं तर त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज होईल ना. तो कसा काय? आणि खऱ्या गोष्टीला तुम्ही गैरसमज कसं म्हणताय? रोमानं उपरोधिक हसत विचारलं. तिच्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मेहता म्हणाला, अगं, ते माझ्या मम्मीचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. अच्छा, तुम्ही तुमच्या मम्मीला फार घाबरता वाटतं. मेहतानं नुसतीच हसून मान डोलवली आणि तो नोकराबरोबर खोलीतनं बाहेर पडला. आपल्या मागे त्यांनी खोलीचा दरवाजा ओढून घेतला आणि मग नोकराकडे वळून त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, कुठं आहे ती? मी तिला दाराच्या बाहेर थांबवलंय. मूर्खा, मी तुला सांगितलं होतं ना तिला वरच्या मजल्यावर पाठव. मम्मी पूजा करून वर येते असं सांगायचं तिला. मेहता नोकरावर चिडत म्हणाला. हा, पण साहेब ती एकटी नाहीये. हा म्हणजे? तिच्याबरोबर तिचा भाऊ पण आलाय. काय सांगतोयस? मेहता कपाळावर आठ्या घालत स्वतःशी पुटपुटला. त्या मूर्खाला कोणी बोलवलं होतं? मग आता काय करायचं साहेब? तू 1 मिनिट थांब.
असं म्हणत मेहता क्षणभर विचार करत राहिला आणि म्हणाला, असं कर, मी वरती जातो, तू त्या दोघांना आत घे. त्या पोरीला सांग बाईसाहेब पूजा करून येतो आहेत. तोवर तुम्ही वरच्या मजल्यावरच्या 3ऱ्या खोलीत बाईसाहेबांच्या बेडरूममध्ये थांबा आणि तिच्या भावाला हॉलमध्येच बसवून त्याच्यासाठी फटाफट 1 कप कॉफी बनव आणि या कॉफीमध्ये ही पुडी घे, या पुडीतली पावडर टाक त्या कॉफीत. असं म्हणत मेहतानं आपल्या खिशातनं एक छोटीशी पुडी काढली, नोकराच्या हातात दिली. हां, आलं लक्षात साहेब. नोकर पुडी घेत म्हणाला. आता जा तू. नोकर दार उघडण्यासाठी बाहेर गेल्यावर मेहता पुन्हा रोमा बसली होती त्या खोलीत आला. काय झालं? तुमच्या मम्मीचे नातेवाईक गेले? रोमानं हसून विचारलं. नाही, नोकराला मी त्यांना वरच्या मजल्यावर घेऊन जायला सांगितलंय. 5-1 मिनिटांनी मी वर जाईन. मी वर गेल्यावर तूही 5-1 मिनिटांनी गुपचूप इथून बाहेर पड. बाहेर पडताना तू कोणाला दिसणार नाहीस याचीही काळजी घे. नाही, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. अशी गुपचूप यायची आणि गुपचूप जायची मला चांगली प्रॅक्टिस आहे. रोमा हलके स्मित करत म्हणाली. मेहताही हसला, पण त्याच्या डोक्यात आता विशाखाचेच विचार घोळत होते. पुढच्या कल्पनेनं त्याचा चेहराही काहीसा उत्तेजित झाला होता. डोळ्यात वासना गोळा झाली होती. 5 मिनिटं अशाच अस्वस्थ मनस्थितीत गेल्यावर त्याने रिस्टवॉचमध्ये बघितलं आणि मग रोमाकडे बघत म्हणाला, मी चलतो, ते लोक माझी वाट बघत असतील. ओके. मी सुद्धा आज रात्रीच्याच गाडीनं मुंबईला निघणार आहे. कधी आलात मुंबईला तर भेटा. गुड बाय. रोमानं ओठांवर हात ठेवून त्याच्या दिशेनं एक फ्लाइंग किस फेकला. मेहतानं नुसता हात हलवला आणि तो खोलीतनं बाहेर पडला. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे जाताना त्यांनी एक चोरटा कटाक्ष हॉलकडे टाकला. त्याचवेळी किचनकडे जाण्यासाठी नोकर आत आला. मेहतानं हलक्या आवाजात त्याला विचारलं, काय रे? हां, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला वर पाठवलंय. तिच्या भावाला हॉलमध्ये बसवलंय. त्याच्यासाठी कॉफी बनवायला चाललोय. गुड. मेहता समाधानानं हसत म्हणाला. आता 15 मिनिटांच्या आत फटाफट कॉफी बनवायची, त्याला पाजून टाकायची. काय काळजी करू नका साहेब, त्याच्या आतच देतो बघा मी. मग तुझी बक्षिसी पक्की समज. नोकर आशाळभूत चेहरा करत हसला आणि मग घाईघाईनं किचनकडे गेला. मेहता एका वेळी 2-2 पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर आला. क्षणभर थांबून त्यांनी आपला फुललेला श्वास नियंत्रित केला. केसांवरनं हलकेच हात फिरवला, चेहरा सामान्य बनवला. मग रिस्टवॉचमध्ये बघून तो जलद पावलं टाकत विशाखा बसली होती त्या खोलीजवळ आला. खोलीच्या दाराजवळ क्षणभर थांबून मग आवाजात उतावळेपणा आणून त्यांनी हाक मारली, मम्मी, ए मम्मी. आणि मग घाईघाईनं तो खोलीत शिरला. विशाखा एका खुर्चीवर काहीशी अवघडून बसली होती. अचानक आत आलेल्या मेहताला बघताच ती एकदम गडबडून उठून उभी राहिली. मेहतानंही तिला तिथे बघून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे भाव चेहऱ्यावर आणले. मग इकडे तिकडे बघत त्याने विचारलं, अरे हे काय, मम्मी कुठे आहे? हां? विशाखा घाईघाईनं आपल्या साडीचा पदर सारखा करत अडखळत्या स्वरात म्हणाली, त्या अजून वर नाही आल्या. वैशी, म्हणजे तिची पूजा अजून आटोपलेली दिसत नाहीये. मेहता स्वतःशी पुटपुटला. मग एकदम भानावर आल्यासारखं दाखवत त्याने विचारलं, ठीक आहे, पण आपण कोण? मी विशाखा. विशाखा? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही अभिमन्यूच्या बहीण? हो. मम्मीला भेटायला आलात का? हो, दादानीच सांगितलं की तुम्ही आईंना भेटायला सांगितलंय म्हणून. हां, हो 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 हो. आज मीच तुम्हाला आईला भेटायला बोलावलं होतं, पण आज सकाळीच आईची एक मैत्रीण वारली. आज सकाळपासून आई तिकडे गेली आहे. मला वाटलं ती एव्हाना आलेली असावी. विशाखाचा चेहरा एकदम उतरला. काहीसं चुळबुळत ती म्हणाली, म्हणजे आज त्यांची भेट होणार नाही? नाही, नाही कशी होईल ना. एव्हाना यायला निघाली असेल ती इतक्यात येईल सुद्धा. आणि तसंही तुमचं आज आईला भेटणं फार महत्त्वाचं आहे, कारण उद्या सकाळच्याच गाडीनं ती बँगलोरला डॅडींकडे जाणार आहे. परत यायला तिला निदान 8-10 दिवस तरी लागतील. तोपर्यंत काकांची केस कोर्टात स्टँड होईल आणि मग मला आईच्या सांगण्याप्रमाणे काकांच्या विरुद्ध साक्ष द्यावी लागेल. नाही हो, नाही. विशाखा रडवेल्या स्वरात म्हणाली. हां, म्हणूनच म्हणतोय, आज कुठल्याही परिस्थितीत तुमची मम्मीशी भेट होणं फार महत्त्वाचं आहे. मी बघते त्यांची वाट.
हां. मेहता पुन्हा हसत रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाला, खरं सांगायचं तर मला काकांबद्दल आणि तुम्हा लोकांबद्दल फार वाईट वाटतंय. पण त्या हरामखोर रमणबाईनं मम्मीवर अशी काही जादू केली आहे की त्याचंच बोलणं ती खरं धरून चालली आहे. माझ्या तर कुठल्याही बोलण्यावर मम्मी विश्वास ठेवायलाच तयार नाही. अर्थात हे सगळं तुम्हाला तुमच्या भावाने सांगितलं असेलच म्हणा. विशाखानं नुसतीच मान डोलवली. तिची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. मेहता पुन्हा पुन्हा आपल्या रिस्टवॉचमध्ये बघत होता. विशाखाला मेहतासमोर त्या खोलीत बसणं अवघड वाटलं. शेवटी ती उठत म्हणाली, मी दादाबरोबर जाऊन बसते. अरे नाही नाही, तुम्ही एवढे घाबरताय कशाला? इथेच बसा, इथे बसून वाट बघा. विशाखाची अवस्था काहीशी द्विधा झाली होती. मेहताला नाही म्हणणं तिला शक्य नव्हतं. तसं म्हणणं म्हणजे मेहतावर अविश्वास दाखवण्यासारखं होतं. नाईलाज होऊन ती पुन्हा खुर्चीत बसली. मेहतानं पुन्हा रिस्टवॉचमध्ये बघितलं. वर येऊन त्याला बरोबर 15 मिनिटं झाली होती. त्याच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत अभिमन्यू कॉफी प्यायला होता. मेहता आता काहीसा निश्चिंत झाला होता. विशाखाच्या शरीरावरनं फिरणारी त्याची नजर आता धीट, काहीशी आक्रमक झाली होती. 2 पावलं पुढे येत तो विशाखाच्या समोर उभा राहिला. मग सरळ तिच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखत म्हणाला, तसं तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी मी सुद्धा थोडीफार रिस्क घेऊ शकेन. म्हणजे? मेहताच्या आवाजातला बदल आणि त्याच्या नजरेतले भाव बघताच विशाखा दचकून उभी राहिली. नाही, त्यात एवढं घाबरण्यासारखं, दचकण्यासारखं काही नाही आहे. आणखीन 2 पावलं पुढे येत मेहता काहीशा घोगऱ्या स्वरात म्हणाला, बापाला सोडवण्यासाठी माझी एवढी क्षुल्लक मागणी मान्य करायला तुला काही हरकत नाही. हॉलमधल्या घड्याळात टोल पडला तसा दचकून अभिमन्यू भानावर आला. त्याने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. बरोबर 10:30 वाजले होते. विशाखाला वरती जाऊन 20 मिनिटं होऊन गेली होती. पण अजूनही मेहता साहेबांची आई त्याला कुठे दिसली नाही. आतल्या भागातून ती वर गेली असेल तर कळायला काही मार्ग नव्हता. पण तरीही विशाखा एवढा वेळ वर काय करतीये? खरं तर एव्हाना तिने खाली यायला हवं होतं. अभिमन्यू मनातनं काहीसा अस्वस्थ झाला. समोरच्या टिपॉयवर कॉफीचा भरलेला कप अजूनही तसाच होता. 10 मिनिटापूर्वी नोकर कॉफीचा कप त्याच्यासमोर ठेवून निघून गेला होता. पण आपल्याच विचारात हरवल्यामुळे अभिमन्यू ते विसरून गेला होता. आता भानावर आल्यावर त्याचं लक्ष त्या कॉफीच्या कपाकडे गेलं होतं. खरं तर ती थंड झालेली कॉफी प्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कॉफी तशीच टाकून देणंही बरं दिसणार नव्हतं. मेहता साहेबांचा, त्यांच्या मम्मीचा, त्यामुळे उगाचच त्याच्याविषयी काहीतरी गैरसमज होणार होता. अभिमन्यूनं एक सुस्कारा सोडला. मग पुढे झुकून त्याने टिपॉयवरचा कप उचलला. तो कॉफीचा कप त्याने ओठांजवळ आणला आणि त्याच वेळी सोफ्याच्या मागून एक हात पुढे आला आणि अभिमन्यूचा कप धरलेला हात त्या हाताने मध्येच थांबवला. अभिमन्यूने एकदम दचकून मान वळवून मागे बघितलं आणि मग झटकन उठून उभा राहिला. सोफ्याच्या मागे उत्तेजक पोशाख केलेली आणि चेहऱ्यावर मेकअपचा थर असलेली एक तरुणी उभी होती. अभिमन्यू तिच्याकडे काहीसा चकित नजरेनं बघत असताना ती तरुणी सोफ्याच्या मागून पुढे येत अतिशय शांत स्वरात म्हणाली, या कॉफीचा एक घोट जरी तू घेतलास ना तरी तुझं सगळं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. म्हणजे? हातातल्या कपाकडे बघत अभिमन्यूनं काहीसं गोंधळून विचारलं. या कॉफीत गुंगीचं औषध मिसळलंय. काय? गुंगीचं औषध? तुझ्या काचं उत्तर आहे. ही कॉफी पिऊन तू बेशुद्ध व्हावंस म्हणून. आणि कोणीचं उत्तर न समजण्या इतका तू मूर्ख नाहीयेस. पण हे सगळं कशासाठी? अभिमन्यूचा अजूनही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तुझ्या बहिणीसाठी, ती तरुणी यावेळी काहीशी गंभीर होत म्हणाली. तुझी बहीण वर बसून मेहताच्या आईची वाट बघतीये. पण मेहताची आई इथे कधीच येणार नाही, कारण ती या बंगल्यात राहतच नाही. अभिमन्यूच्या डोक्यात एकदम लक्कन प्रकाश पडला.
बाबांना ज्याप्रमाणे मेहतानं मूर्ख बनवलं होतं त्याचप्रमाणे आपल्यालाही त्यांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न कुठला, जवळजवळ मूर्खच बनवलं होतं. जर ही तरुणी ऐनवेळी आली नसती तर. पुढच्या कल्पनेनं क्षणभर अभिमन्यूचं डोकं सुन्न झालं. आता हा विचार करण्यात आणखीन वेळ घालवशील तर पुढे आयुष्यभर पश्चात्ताप करण्याशिवाय तुझ्या हातात दुसरं काही राहणार नाहीये, ती तरुणी म्हणाली. मग क्षणभर थांबून अभिमन्यूकडे बघत कुत्सित स्वरात म्हणाली, हां, आता बापाला सोडवण्यासाठी जर तू बहिणीची लाच द्यायला इथं आणला असशील तर मग माझं बोलणं विसर. तिचा तो टोला वर्मी बसल्यासारखा अभिमन्यू एकदम भानावर आला. हातातला कप खाली फेकून देत तो आतल्या बाजूला असलेल्या जिन्याच्या दिशेनं धावला. त्याचवेळी किचनमधनं तो नोकर बाहेर येत होता. अभिमन्यूला जिन्याच्या दिशेनं धावताना बघून काही क्षण तो चकित मुद्रेनं जागच्या जागी थांबला. अभिमन्यू जिन्याची पायरी चढत वर बघत मोठ्यानं ओरडला, विशाखा. नोकर एकदम भानावर आला. अभिमन्यूच्या दिशेनं झेपावला. पहिल्याच पायरीवर त्याला अडवत म्हणला, हे बघे, तुला वर नाही जाता येणार. अभिमन्यूचा चेहरा संतापानं विकृत झाला होता. नोकराला काही समजायच्या आत त्यांनी त्याचे केस धरले. त्याचं डोकं सर्व शक्तीनिशी जिन्याच्या कठड्यावर आपटलं. कपाळावर बसलेल्या त्या वर्मी मारानं नोकराची शुद्ध हरपली. जिन्याच्या पायरीवरच आडवा तिडवा होत तो खाली कोसळला. पण त्या नोकराचं काय झालं ते बघायला अभिमन्यू थांबलाच नाही. एका एका ढांगेत 2-2 पायऱ्या चढत तो वर आला. वर ओळीनं 4-5 खोल्या होत्या. त्यापैकी कोणत्या खोलीत विशाखा आहे हे न समजून क्षणभर तो तसाच गोंधळून उभा राहिला. मग वेड्यासारखा समोरच्या दाराला धक्के मारत ओरडला, विशाखा, विशाखा. एकाएकी एका खोलीतनं विशाखाची दबलेल्या आवाजातली किंकाळी त्याच्या कानावर आली. मग कोणीतरी तोंड दाबून धरावं तशी ती आतल्यात घुसमटली. पण तोवर विशाखा कुठल्या खोलीत आहे याचा अंदाज अभिमन्यूला आला होता. त्या खोलीजवळ येत अभिमन्यूनं दारावर लाथ मारली. तसं दार धाडकन उघडलं गेलं. अभिमन्यू कॉफी पिऊन खाली बेहोश होऊन पडला असेल या समजुतीनं मेहतानं दार काळजीपूर्वक बंद करण्याची दक्षताच घेतलेली नव्हती. शिवाय मेहताचा कावा लक्षात येताच विशाखा दाराकडे धावली होती. त्यावेळी तिला एका हातानं दाबून धरत त्यांनी बोल्ट सरकवण्याचा प्रयत्न केला होता. पण बोल्ट पूर्ण न सरकता अर्धवट सरकला होता. परिणामी अभिमन्यूनं लाथ मारताच तो फटकन निघाला होता. दार उघडताच अभिमन्यूची नजर समोरच्या दृश्यावर पडली होती. मेहतानं विशाखाला बेडवर आडवी पाडली होती. तिचे दोन्ही हात 2 बाजूला दाबून धरत तो तिच्या अंगावर झुकला होता आणि विशाखा त्याच्या पकडीतून सुटण्याचा जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होती. ते दृश्य बघताच अभिमन्यूचं शरीर संतापानं थरथर कापायला लागलं. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. दात ओठांवर घट्ट रुतले गेले. एका झेपेत तो मेहताजवळ पोचला. पाठीमागून त्याची कॉलर धरत त्यांनी त्याला जोरात मागे ओढला. मेहता धडपडत उठून उभा राहत असताना अभिमन्यूनं एक अर्वाच्य शिवी देत त्याला बाजूच्या भिंतीवर ढकलला. मेहताचं डोकं भिंतीवर आपटताच क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर अंधेरी आली. अभिमन्यूला बघताच विशाखा लटपटत्या पावलांनी बेडवरनं उठली आणि त्याच्या दिशेनं धावली. त्याच्या खांद्यावर मान ठेवून मुसमुसून रडायला लागली. विशाखाचा ब्लाऊज ठिकठिकाणी फाटला होता. केस विस्कटले होते. चेहऱ्यावर अनेक ठिकाणी ओरखडे उठले होते. अभिमन्यूनी आपल्या अंगातला शर्ट काढला, विशाखाच्या अंगावर टाकला आणि मग मेहताकडे रक्ताळलेल्या नजरेनं बघत म्हणाला, आत्ता मला समजलं हा सगळा डाव होता. त्या हलकट रमणभाईशी हात मिळवणी करून तूच माझ्या बाबांना या खोड्यात अडकवलंस आणि आता माझ्या बहिणीवर हात टाकायला बघत होतास. मेहता, आज मी तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणत अभिमन्यू पुढे झाला. मेहता अजूनही तसाच भिंतीला टेकून उभा होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळ्यात भीती साकळली होती आणि सगळं शरीर भीतीनं थरथर कापत होतं. अभिमन्यू पुढे होताच तो काहीशा कंपित स्वरात म्हणला, माझ्या जवळ येऊ नको, नाहीतर परिणाम वाईट होतील. बोलता बोलता तो दाराच्या दिशेनं सरकायला लागला होता. पण त्यापूर्वीच अभिमन्यू दाराजवळ पोहोचला होता. दार अडवून मेहताकडे बघत तो खुनशी आवाजात म्हणाला, आता तू आपल्या पायांवर चालत या दरवाज्यातनं बाहेर पडू शकणार नाही हरामखोरा. मी पोलिसांना फोन करतो. अरे पोलिसांना तर मी स्वतः फोन करणार आहे.
पण तुझा मुडदा पडल्यानंतर नाही मला मारलंस तर तुला सुद्धा फासावर चढायला लागेल. पण अभिमन्यू काही ऐकण्याच्या समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. मेहताला जिवंत सोडायचं नाही या एकाच विचारानं तो झपाटला होता. मेहता बोलत असताना अभिमन्यूनं झेप घेऊन त्याचा गळा पकडला होता आणि तो धाड धाड त्याचं डोकं भिंतीवर आपटत होता. अभिमन्यू मेहताला जिवंत सोडायचं नाही या एकाच विचारानं झपाटला होता. पण मेहता अभिमन्यूच्या पंजातनं आपला गळा सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण संतापानं बेफाम झालेल्या अभिमन्यूच्या ताकदीपुढे त्याचं काही चालत नव्हतं. विशाखा भयभीत नजरेनं ते दृश्य बघत होती. अभिमन्यूचा संतापानं विकृत झालेला चेहरा आणि मेहताचं त्राण नाहीसं होत चाललेलं शरीर बघून तिचा जीव कंठाशी आला. इतका वेळ ती स्वतःवर गुदरलेल्या प्रसंगाच्या छायेखालीच होती. म्हणूनच अभिमन्यूच्या त्या संतापी कृत्याचा परिणाम काय होईल याची जाणीव तिला झालेली नव्हती. पण त्या प्रसंगाची तीव्रता कमी होताच तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. अभिमन्यूच्या हातून काही भलतं सलतं घडण्यापूर्वी आपण त्याला रोखलं पाहिजे ही जाणीव होताच ती झटकन पुढे झाली. भास्कर दादा, भास्कर. अभिमन्यूचा हात धरून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत विशाखा म्हणाली. नाही शिखी, नाही. तिचा हात झिडकारत अभिमन्यू त्वेषानं म्हणाला, आज मी ह्याला जिवंत नाही सोडणार. अरे मग ह्याला मारून तू काय फासावर चढणार आहेस का दादा? पुन्हा त्याचा हात धरत विशाखानं तीव्र स्वरात विचारलं. अभिमन्यूचा हात एकदम थबकला, पण मेहताच्या गळ्यावरची त्याची पकड अजून ढिली झाली नव्हती. हे बघ दादा, कुठल्याही परिस्थितीत आता बाबांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही याची कल्पना आली आहे मला. आणि दादा, आता तूच आमचा आधार आहेस रे. आता ह्याला मारून तू आमच्यापासून दूर गेलास तर मग आम्हाला आधार कोणाचा? आई कुणाच्या तोंडाकडे बघून जिवंत राहणार? पुन्हा कोणा मेहतानं माझ्यावर हात टाकला तर माझं रक्षण कोण करणार? आपल्या गोविंदाचं भविष्य कोण घडवणार? विशाखाचा एक एक शब्द अभिमन्यूच्या मेंदूवर हातोड्यासारखा आपटत होता. विशाखा जे बोलली होती ते खरं होतं, सत्य होतं. बाबांची शिक्षा आता अटळ याची जाणीव त्यालाही झाली होती. अशा परिस्थितीत म्हाताऱ्या आईचा, तरुण बहिणीचा, धाकट्या भावाचा एकमेव आधार तोच नव्हता का? अभिमन्यूच्या डोक्यातला संताप हळूहळू निवडायला लागला होता. अविचाराची जागा विवेकानं घेतली होती. मेहताला ठार मारून आपल्या पदरात काहीच पडणार नाही, उलट आपली आई, बहीण, भाऊ पोरके होतील, अनाथ होतील ह्याची जाणीव त्याला झाली. नकळत मेहताच्या गळ्यावरची त्याची पकड ढिली झाली. अभिमन्यूने त्याच्या गळ्यावरचा आपला हात काढून घेताच मेहता एखाद्या लोळा गोळा झालेल्या बाहुलीसारखा खाली कोसळला आणि तसाच निपचित पडून राहिला. अभिमन्यूने एकदा खाली पडलेल्या मेहताकडे विलक्षण तिरस्कारयुक्त नजरेनं बघितलं आणि मग विशाखाचा हात धरत तो म्हणाला, चल इथून. मित्रांनो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.